सकाळी फोन आला होता संग्राम जगतापांचा, आणि ज्या दवाखान्यामध्ये त्यांना ऍडमिट केलेलं होतं तिथले डॉक्टरांशी पण मी बोललो. पण डॉक्टरांनी सांगितलं की दादा माझ्या दवाखान्यात त्यांना आणलं, परंतु दवाखान्यात येण्याच्या आधीच त्यांचं दुर्दैवानं दुःखद निधन झालं असं डॉक्टरांनी मला सांगितलं. आणि नंतर पुन्हा मी संग्रामला सांगितलं की संग्राम आता ते आज आपल्या घरात नाहीये आणि सगळ्यांनी स्वतःला सावरा आणि आता ह्या प्रसंगाला सामोरं जा. गेले अनेक वर्ष मला आठवत आहे 1995ची गोष्ट असेल. 95च्या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेस पक्षामधनं निवडून आलो होतो 80 लोक आमदार, आणि त्यावेळेस शिवाजीराव कर्डिले पहिल्यांदाच अपक्ष निवडून आलेले होते. कारण माझी पहिली त्यांची ओळख, आम्ही असं बसलो होतो, पक्षाची मिटिंग नुकतीच निवडणुका झाल्या होत्या, आणि त्या हळूच येऊन माझ्या मागे बसले आणि नंतर त्यांनीच मला ओळख करून दिली की दादा मी शिवाजीराव कर्डिले आणि अशा अशा पद्धतीनं मी अपक्ष निवडून आलो. त्यावेळेस मी त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही अपक्ष निवडून आलाय, काँग्रेसच्या विचाराचा आहे, तरी देखील आता तुम्हाला उद्या 5 वर्ष काम करायचंय, त्याच्यावर रुलिंग पार्टी जी आहे त्यांच्याबरोबर तुम्ही राहिला तर तुमचे विकासाचे प्रश्न सुटतील, अशा पद्धतीनं त्यावेळेस मी त्यांना सांगितलेलं होतं. मागच्या अनेक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकदा महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, तेव्हा पण सरकार राहणार का जाणार, सरकार राहणार का जाणार अशी चर्चा चाललेली होती. त्यावेळेस शिवाजीराव कर्डिलेंनी आम्हाला सपोर्ट त्या काळामध्ये केलेला मला आठवतं. अशा पद्धतीनं एक नेहमी आमच्याबरोबर काम करणारा एक सहकारी आम्ही आज गमावलेला आहे. त्यांच्या कुटुंबियावर अतिशय मोठा दुःखाचा डोंगर दिवाळीमध्ये सगळे आनंदात असतात, अशा वेळेस हा प्रसंग ओढवलेला आहे. मी परमेश्वराची प्रार्थना करतो त्यांच्या परिवाराला ह्या दुःखातून सावरण्याची परमेश्वरांनी ताकद देव आणि त्यांच्या मृतांवर चिरशांती लाभो, अशा प्रकारची भावना श्रद्धांजली अर्पण करतो.